गणपती बाप्पा आणि मोदक हे समीकरण एकदम पक्कं आहे. गणपती बाप्पासाठी मोदक आपण वेगवेगळ्या फ्लेवरचे बनवतोच. पण आज आपण क्लासिक उकडीचे मोदक जे पांढरे असतात, आतमध्ये छान रसरशीत असं ओलं खोबरं आणि गुळाचं छान सारण आणि वरून केशरच्या काड्या आणि वरतून छान तुपाची धार एकदम परफेक्ट. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी ओलं खोबरं जाडसर वाटून घेतलेलं आहे. तुम्ही इथे त्याची ब्राऊन कलरची सालसुद्धा काढू शकतात. मी इथे एक वाटी ठरवून घेतली. त्या वाटीने एक वाटी मोजलेला आहे. तेवढाच मी गूळ टाकलेला आहे. छान असं खमंग परतवून घ्यायचं. त्यामध्ये तुम्ही तूपही टाकू शकतात. पण इथे ओल्या नारळाचं आपसुकच तेल सुटतं, फॅट सुटतं. त्याच्यामुळे तुपाची मी काही आवश्यकता वाटत नाही मला. आणि मी इथे खवासुद्धा वापरणार आहे. तर खव्यामध्ये सुद्धा स्निग्ध पदार्थ असतोच, तूप असतं. तर ते आपण जेव्हा गरम करतो तेव्हा रिलीज होणारच. छान असं एकजीव गोळा होईपर्यंत परतवून घ्यायचं सर्व मिश्रण. आणि आपल्याला एकदम कोरडं करायचं नाही आहे बरं का हे मिश्रण, कारण की एकदम कोरडं केलं तर उकडीचे मोदक असे रुखट कोरडे वाटतात. तर त्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्सही टाकू शकतात. वेलची आणि जायफळची पूड टाकायची. छान असं एकजीव मिक्स करून घ्यायचं, छान शिजवून घ्यायचं आणि थंड करायला ठेवायचं. हे मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत आपण जे पारीसाठी तांदळाची पिठीची उकड घ्यायची आहे ती उकड करून घ्यायची. आता आपण एक भांडं ठरवून घेतलेलं आहे. हे मी भांडं ठरवलं आहे. हे वाटी भरून किंवा हे भांडं भरून मी पाणी गरम केलं. त्यामध्ये तेवढंच भांडं भरून आहे ना आपण तांदळाची पिठी घ्यायची आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तूप आणि चवीनुसार मीठ टाकायचं. पाण्याला उकळ आली की हे पीठ आहे ना त्यामध्ये टाकायचं आणि लाटणं किंवा एखाद्या चमच्याने पटापट मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि छान मिक्स करून झालं की गॅस आहे ना बंद करायचा. 10 मिनटं हे मिश्रण आहे ना तसंच झाकून ठेवायचं. त्यामुळे कसं होईल, त्याला वाफ बसेल आणि पीठही छान शिजून येतं. छान आता झाकून ठेवायचं. 10 मिनटानंतर परातीमध्ये किंवा बसरट एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं हे मिश्रण आणि एखादा पेला किंवा ग्लास किंवा तांब्या याच्याने छान मळून घ्यायचं, कारण की हे पीठ गरम असतं आणि गरम असतानाच मळायचं असतं, तेव्हा ते छान एकजीव होतं. मग काय करायचं, असं पेल्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हाताला सोसेल इतपत थंड झालं की त्याला थोडंसं तुपाचा हात लावून छान असं पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं. तुम्ही जितकं जास्त मळणार ना, एकजीव करणार, तितके छान पारी बनतात मोदकाच्या. आता छान असं एकजीव मळून घ्यायचं. बघा ताटाला अजिबात चिटकत नाही आहे. छान असं मळून घेतलं आहे आणि त्याच्या छोट्या छोट्या पुरीच्या आकाराच्या लाट्या करून घ्यायच्या आणि तुम्ही पिठावरती थोडासा कपडा झाकून ठेवू शकतात, म्हणजे पीठ कोरडं होत नाही. हाताला तुम्ही थोडंसं तूप लावून किंवा पीठ लावून आहे ना छान अशी पारी हातानेच बोटानेच अशी पसरवून घ्यायची, जशी आपण पुरणासाठी जसं पारी बनवतो ना त्याच पद्धतीने, किंवा मग एखाद्या प्लास्टिकच्या सीटवरती सुद्धा तुम्ही लाटण्याच्या साहाय्याने लाटून घेऊ शकतात. तर एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण, असं मिडियम याच्यामध्ये आपण लाटून घ्यायच्या आणि त्यामध्ये मिश्रण भरायचं आणि बोटांच्या चिमटीने व्यवस्थित त्याच्या अशा त्याला घड्या करायच्या आणि एकाच दिशेने गोल गोल फिरवत आहे ना छान असं मोदक तयार करून घ्यायचा. तुम्ही कृती बघू शकतात. अशा पद्धतीने आपण सर्व मोदक आहेत ना घडवून घ्यायचे आहेत आणि आपण एका साईडला ना पाणीसुद्धा गरम करायला ठेवायचं आहे. आपल्याला वाफेवरती शिजवायचे आहेत ते मोदक. तर आता आपण हे सगळे मोदक बनवून घेतले आणि पाणीसुद्धा उकळायला ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता मी सुद्धा काय एकदम मोदक बनवण्यामध्ये प्रो नाही आहे. तर मी सुद्धा नवशिकीच आहे, पण मी त्यातल्या त्यात प्रयत्न केलेला आहे. तर हा प्रयत्न मला जमला आहे की नाही हे तुम्ही मला पटकन कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून बघत आहात ते मलाही सांगा तुम्ही कमेंट करून. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असणार ना तर सबस्क्राईबचं बटन नक्की प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अशाच वेगवेगळ्या रेसिपींचं नोटिफिकेशन मिळत राहणार आहे. तर बघा अशा पद्धतीने छान पारी करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये सारण भरून आपण आता उकडायला ठेवायचे आहेत मोदक. आणि ना पिठी ना तुम्ही इंद्रायणी तांदळाची घ्या. आंबे मोहोरच्या याला ना थोडंसं पाणी जास्त लागतं बरं का, कारण की मी या पिठाला आहे ना थोडं अर्धं आंबे मोहोर आणि अर्धा मी इंद्रायणी घेतला होता ना, तर थोडंसं मला पाणी जास्त लागलं. आणि इंद्रायणी असेल तर तो ऑलरेडी चिकट असतो, म्हणून तुम्ही एकास एक असं प्रमाण घेऊ शकतात. म्हणजे पारीसुद्धा छान येते, फाटत नाही, चिवट होत नाही. सारणाचं म्हणजे थंड झाल्यानंतर काय टेक्स्चर आलं ते दाखवायचं विसरले होते, म्हणून मी आता हे मोदक केल्यानंतर उरलेल्या मिश्रणाचं मी इथे दाखवलं की कसं टेक्स्चर आहे. आता आपण आहे ना ताटावरती कपडा ठेवलेला आहे, तो सुद्धा ओला करून निपळून घेतलेला आहे आणि असे मोदक आहेत ना पाण्यामध्ये बुडवून मग ठेवायचे, म्हणजे ते जास्त असे ड्राय होत नाहीत. छान त्याला वाफ येते आणि छान चकाकी येते. आणि त्यावरती आपण केशराच्या काड्या ठेवलेल्या आहेत आणि झाकण ठेवून आहे ना आपण जवळपास 10 ते 12 मिनटं लो टू मिडियम गॅसवरती आपण वाफवून घ्यायचे आहे ते मोदक.
आणि छान असं हाताला चिटकत नाही आहेत असं टेक्स्चर आलं की समजायचं आपले मोदक छान तयार झालेत. बघा त्याला छान चकाकीसुद्धा आली, ट्रान्सपरंट दिसतात छान असे मोदक झालेले. ते आता काढून घ्यायचे ताटामध्ये आणि देवाला नैवेद्य लावायचा आणि मस्त त्यावरती तुपाची धार टाकायची, मस्तपैकी फोडून त्यामध्ये धार टाकलीची तुपाची आणि मस्तपैकी ताव मारायचा आणि एन्जॉय करायचं. तर तुम्हीसुद्धा हे मोदक करून पहा, नक्कीच तुम्हाला जमतील. आणि रेसिपी कशी वाटली मला सांगा. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. सेम नावाने चॅनल आहे आणि पेज आहे. चला तर सगळ्यांनी ना गणपती बाप्पाचा जय जयकार करा. गणपती बाप्पा मोरया.